प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे। विशाल, आता सगळी मतं जी आहेत ती एकत्र केली जात आहेत आणि त्यानंतर त्याचे गठ्ठे केले जाणार आहेत, एकूण कशी प्रक्रिया असेल? नक्कीच निकेला, सद्यस्थितीला हे सगळी मतं जी आहे ती एकत्रित करण्यात आली। त्यानंतर ह्या मतदान पत्रिकेंचं जे आहे 5 ते 6 गठ्ठे करण्यात आलेले आहेत। आता हे मतदान जे आहे थोड्याच वेळात ह्या गठ्ठ्यांची मतमोजणी जी आहे ही सुरुवात होईल। प्रत्येक पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी आता त्या कार्यालयात पोहोचलेले आहेत, त्या कक्षात पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात या मतमोजणीला जे ही सुरुवात होईल। सर्वप्रथम जे आहे पहिल्या पसंतीच्या क्रमांकाची मतं किती उमेदवारांना मिळालेली आहेत याचा कल जो आहे हा आपल्याला एक जवळपास अर्ध्या तासापर्यंत हातात येईल आणि त्याच्यामध्ये साधारणतः 4 ते 5 उमेदवारांचं विजयाची वाटचाल जी आहे ही आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते जे आहेत हे आधी बाद मतं तपासली जातील। 12 ट्रे यासाठी बनवण्यात आलेले आहेत। जी मतं बाद होतील ती या ठिकाणी बाजूला काढली जातील आणि मग त्यानंतर उर्वरित जी मतं आहेत त्यांचे काउंटिंग होणार आहे। 12 ट्रे यासाठी बनवण्यात आलेले आहेत। त्यामुळे आधी बाद मतं आपल्याला समजतील, ही बाद मतं आधी तपासली जाणार आहेत। त्यासाठी वेगवेगळे 12 ट्रे बनवण्यात आले आहेत। मतमोजणीला विधान परिषद निवडणुकीच्या आता सुरुवात झालेली आहे आणि या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी बाद मतं मोजली जातील। त्या निवडणूक प्रतिनिधींना आता सध्या सूचना वाचून दाखवल्या जात आहेत। सगळ्यात आधी बाद मतं तपासली जातील। 12 ट्रे यासाठी बनवण्यात आलेली आहेत। ही मतं बाजूला काढली जातील आणि आता निवडणूक प्रतिनिधींना या काही सूचना वाचून दाखवल्या जात आहेत। वेगवेगळ्या पक्षांनी निवडणूक प्रतिनिधींची नेमणूक केलेली आहे। काँग्रेसकडून अभिजित वंजारी आणि सतेज पाटील आहेत। दादा राष्ट्रवादी गटाकडून अनिल पाटील, संजय बनसोडे, धनंजय मुंडे आहेत। त्याचबरोबर भाजपकडून दरेकर, नितेश राणे, डावखरे आहेत। तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई, सुनील प्रभू परब आणि अरविंद सावंत आहेत। तर शिंदे गटाकडून बालाजी किणीकर आहेत। ही सगळी निवडणूक प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत आणि त्यांना आता नियम सूचना सांगितल्या जात आहेत। 25-25 मतांचे गठ्ठे यासाठी केले जातील। निवडणूक प्रतिनिधींना या संदर्भातल्या सगळ्या सूचना आता वाचून दाखवल्या जात आहेत। आधी बाद मतं तपासली जातील आणि त्यानंतर 25-25 चे गठ्ठे केले जातील। त्यानंतर हे 25 मतांचे गठ्ठे हे काउंट केले जातील। कोणाला पहिल्या पसंतीची मतं किती मिळाली आहेत या संदर्भातला आकडा लवकरच आपल्या समोर येईल। या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळ्यात आधी बाद मतं ही तपासली जातील। त्यासाठी वेगवेगळे ट्रे सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत। 25-25 मतांचे गठ्ठे देखील करण्यात येणार आहेत। निवडणूक प्रतिनिधींना आता सूचना वाचून दाखवल्या जात आहेत। तर आमदारांना मतदान करताना पहिल्या पसंतीची 1 आकडा आणि दुसऱ्या पसंतीसाठी 2 आकडा त्या ठिकाणी टाकायचा होता। तर यामध्ये थोडी जरी काही चूक झालेली असेल तर ते मत बाद ठरलं जातं आणि त्यामुळे पहिली बाद मतं जी आहेत ती बाजूला काढली जात आहेत आणि त्यानंतर जी उर्वरित मतं आहेत त्याचे 25-25 चे गठ्ठे केले जातील आणि मग त्यानंतर ते मोजले जाणार आहेत। विधान परिषद निवडणुकीत एक मत हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि प्रक्रिया सुद्धा काहीशी क्लिष्ट असते। त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून आपल्या आमदारांना ब्रीफिंग सुद्धा केलं गेलं आहे आणि आता आधी बाद मतं ही मोजली जातील, तपासली जातील। त्यानंतर 25-25 मतांचे गठ्ठे आता तयार केले जात आहेत। निवडणूक प्रतिनिधींना सूचना देखील वाचून दाखवल्या जात आहेत।